नमो नमः. आयुर्वेदाचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने सुरुवात करूया. शंखं चक्रं जलौकां ददतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यान् शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोधोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम्. आपण शारंधर संहितेतले श्लोक पाहत होतो. आज 22 जानेवारी 2024 आजच्या दिवशी अयोध्येमध्ये पुन्हा पुन्हा एकदा श्रीराम मंदिराची स्थापना झाली. आणि रामलल्ला म्हणजे रामाचं जे बालरूप याची प्रतिष्ठापना त्या मंदिरामध्ये झाली. याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि त्या अं, श्रीरामाला वंदन करून आपण आजची सुरुवात करूया. तर आपण शारंधर संहितेतले मध्यम खंडातला 10वा अध्याय पाहत होतो, जो आसवारिष्टांशी संबंधित आहे. त्यातले काही शेवटचे श्लोक राहिले आहेत आणि त्यानंतर मग आपण चरक संहितेतले काही श्लोक असे बघूया. अ, त्यामुळे आपला मध्यम खंड बराचसा पूर्ण होईल. त्यातलं पुढचा भाग जो आहे तो शोधनमारणाचा आहे. तो मी आत्ता काही घेणार नाहीये कारण तो म्हणजे चरकादी संहितेमध्ये जरी काही प्रमाणामध्ये लोह किंवा सुवर्ण आदी धातूंचा विषय आलेला असला तरी त्याच्यामध्ये शोधनमारणाविषयी इतकं वर्णन आलेलं नाहीये. तर ते जेव्हा आपण पुढचे पुढचे संहिता ग्रंथ वाचायला घेऊ त्यावेळेला आपण ते बघूया. अ, अथ वारुणीम आह. आता आपला श्लोक नंबर 7 चालू आहे. अथ वारुणीम आह यत्ताल खर्जूर रसैः संधिता सा ही वारुणी. म्हणजे ताडाचा वृक्ष किंवा खर्जूराचा वृक्ष या यांच्यापासून संधान केलेली जी असते तिला वारुणी असं म्हणतात. हे आपण पाहिलं होतं बहुतेक. मग म्हणजे आधीचं जे वर्णन आहे सुरा, प्रसन्ना इत्यादी सुरेचे जे काही भेद आपण पाहिले त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणजे पाहिलं होतं की ताडाच्या झाडापासून किंवा खजुराच्या झाडापासून जी तयार केली जाते त्याला वारुणी असं म्हणतात. ज्याला जी ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये ताडी किंवा लोकांच्या भाषेमध्ये ताडी असं म्हणतो. तर अशी ही ताडी किंवा जी काही वारुणी आहे, तिचा उपयोग आदिवासी लोकं खूप मोठ्या प्रमाणात करताना दिसतात. आम्ही ती काढतानाही पाहिली आहे आणि तिचा म्हणजे जवळ सगळे घरातले सगळी मंडळी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ती मंडळी ही ताडी घेत असतात. अनेक वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या दारूही बनवत असतात. मागे मी उल्लेख केला होता, की नवसागर आणि गूळ असं एकत्र करून एक संधान केलं जातं आणि मग त्याच्यापासून अर्क काढून जे काही मद्य तयार होतं त्याला ते मद्य हे पानासाठी वापरलं जातं. तर अशा प्रकारचे वेगवेगळी मद्यपानं किंवा मद्य तयार करण्याची कामं ही आपल्या आदिवासी एरियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. पण आता पुढची पिढी जरा कमी त्याच्यापासून दूर चाललेली आहे. पण तरीही त्यांच्यामध्ये ती पारंपरिक म्हणजे ती परंपराच आहे, की हे तयार करायचं, हे प्यायचं, 2 दिवस पडून राहायचं, काही काम करायचं नाही. 2 दिवस आपले जीवनातले पुढे सरतात. ही त्यांची मेंटॅलिटी आहे आणि त्यामुळे त्यांना जरा याच्यातून काहीतरी बाहेर काढावं या दृष्टीने आम्ही एक छोटंसं पाऊल उचललंय आणि आम्ही त्या आदिवासी एरियामध्ये जातो आणि तिथे काही औषधीकरण वगैरे त्यांना औषधं देतो आणि त्यांना त्याच्या बरोबरीनेच सामाजिक काम, की त्यांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी काही ना काहीतरी त्यांना मार्गदर्शन करत असतो. तर अथ वारुणी लक्षणम आह यत् ताल इति.
इदं अ, अपि सुराभेदा हा सुद्धा सुरेचाच भेद सांगितलेला आहे. तालवृक्षाः खर्जुरो वृक्षविशेषाः प्रसिद्धाः. खर्जूर हा पण एक वृक्षविशेष आहे. रस इति फलरसः म्हणजे त्या फळांचा रस असा घेतला जातो. म्हणजे ताडाच्या फळाचा रस, ताडाचं फळ म्हणजे ते जे काय ताडगोळे जे असतात ते आणि खर्जुराचा रस म्हणजे ते खर्जूर खजुराचा फळांचा रस. संधितम इति पूर्ववत पूर्वीप्रमाणेच त्याचं संधान करायचं आहे. यद्वा तालखर्जूरवृक्षयोः उपरि भागं छित्त्वा तत्र घटम् आरोप्य यो रसो घटे पतित तत्र एव चिरकालस्थो भवति सा वारुणी. वेगळ्या प्रकारे पण वारुणी बनवली जाते. वरती जे आपण पाहिलं ते फळांपासून म्हणजे त्या तालाच्या किंवा खर्जुराच्या फळापासून ती वारुणी बनवली जाते आणि दुसरं जे आहे ते अ, तेच ताल किंवा खर्जूर वृक्षाच्या वरचा भाग थोडासा छिन्न म्हणजे प्रच्छान केलं जातं तिथे आणि त्याला एक घट अडकवला जातो आणि त्याच्यात जे काही पडतं ते दीर्घ काळ ठेवून म्हणजे काही काळ ते तसंच ठेवलं जातं आणि मग त्याच्यापासून जे काही बनतं, मद्य बनतं त्याला वारुणी असं म्हणतात. त्यालाच लोके सेंधी शब्द वाच्या त्याला सेंधी असं पण म्हणतात. तद गुणा वारुणी हृद्या लघु तीक्ष्णा निहंती च. ही वारुणी कशी आहे? हृद्य आहे, लघु आहे, तीक्ष्ण गुणाची आहे. अथ शुक्तमाहू. आता शुक्ताचं वर्णन करतात. या वरती वारुणीचं वर्णन पूर्ण झालं. कंदमूलफलादीनि सस्नेह लवणानि च यत्र द्रवे शुक्ताचंही वर्णन झालं होतं का आपलं? बरं ठीक आहे. घेऊन टाकू पुन्हा एकदा. कंदमूलफलादीनि सस्नेह लवणानि च अ, यत्र द्रवे अभिषूयन्ते तच्छुक्तम अभिधीयते. म्हणजे कंद, मूल, फल इत्यादींमध्ये स्नेह आणि लवण घालून त्याला अभिषिक्त केलं जातं आणि त्याला शुक्त असं म्हणतात. विनिष्टम अम्लतां यातं मध्यम वा मधुरद्रव. त्याच्यातून आम्लता निघून गेल्यानंतर जो काही मधुर द्रव तयार होतो, त्याला मद्य असं म्हटलं जातं. विनष्टाः संधितो यस्त तच्चुक्रम अभिधीयते आणि त्याच्यातून विनष्ट म्हणजे विगत रस म्हणजे त्याचा जो प्राथमिक रस आहे तो निघून जाऊन त्याच्यामध्ये मधुरत्व प्राप्त झाल्यावर त्याला चुक्र असंही म्हणतात. गौण ग गुडांबुना सतैलेन कंदमूलफलैस्तथा संधितं च अम्लतां यातं गुडशुक्तं तदुच्यते. हे झालं होतं आपलं सगळं घेऊन. अ, पुढे पण काही वर्णन आहे आपण हे फक्त वाचून घेऊयात, की गुळाच्या गुळाचं पाणी तयार केलं जातं. त्याच्यामध्ये तैल, कंद, फलं, मूलं इत्यादी सर्व टाकून त्याला अंमलता येईपर्यंत त्याचं संधान केलं जातं. म्हणजे काही अ, मद्य ही मधुर रसाची असतात आणि काही मद्य ही आम्ल रसाची असतात. हं. अधुना शुक्तादिलक्षणं दर्शयन् आह. कंदमूल इति. एतच्च सामान्यलक्षणम् अभिहितम्. कंदमूलफलादीनि. कंदानी सूर्ण प्रभृतीनी म्हणजे कंद म्हणून काय वापरतात? तर सूर्ण इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे कंद. मूल म्हणजे मूलक प्रभृतीनी म्हणजे मूळ. मी म्हटलं होतं मागे, की कंद वेगळे आणि मूल वेगळे. तर ज्याला सोटमूळ असतं ते म्हणजे मूळ आणि जे कंदासारखे म्हणजे गोल असतात, त्याला कंद असं म्हणतात. हं. अ, म्हणजे त्यांचा आकार गोल असतो. तर रॅडिश हे कंद आहे आणि अ, कॅरट किंवा गाजर सॉरी कॅरट किंवा मुळा हा हे मूळ आहे. हं. फलानी फळांमध्ये काय-काय आहे? करमर्द, करंभ, अ, करंभा, फल प्रभृतीनी. करमर्द वगैरे इत्यादी फळं आहेत. आदी शब्दात पत्र, पुष्प, नालादयो गृह्यन्ते. या आदीमध्ये म्हणजे कंद, मूल, फलं यांच्याबरोबरच पत्र, पुष्प, नाल इत्यादी पण घेतले जातात. न केवलम लवणतैलं चकारात राजिका हरिद्रानाम अपि ग्रहणम. म्हणजे केवळ लवण किंवा तैल यांचा उपयोग न करता त्याच्या जोडीला हरिद्रा म्हणजे हळद आणि राजिका
म्हणजे मोहरी यांचाही उपयोग केला जातो. व्यवहारतःस्तु लवण त्यागेन अपि प्रचरति. व्यवहारामध्ये लवण हे संधानासाठी वापरलं जात नाही. बाकीची द्रव्य मात्र वापरली जातात. यत्र द्रव पानीय प्रभृतिके एतानी वस्तूनि सूयन्ते संधानीभूतानि क्रियन्ते तच्छुक्तम अभिधीयते. हं. म्हणजे पाण्यामध्ये या सर्व वस्तू घालून त्यांचं संधान जेव्हा केलं जातं, तेव्हा त्याला शुक्त अशी संज्ञा दिलेली आहे. म्हणून ते शुक्त आणि चुक्र असे 2 प्रकार इथे दिलेले आहेत. ननु शुक्तम चुक्रमुच्यते इति वदन्ति तत्कथम शुक्त संज्ञा कथ्यते. मग आता जर शुक्राला शुक्र म्हणतात, तर मग शुक्र संज्ञा का दिलेली आहे? तर सत्यम. शुक्रवत संधितानां कंदादीनां शुक्र संज्ञा अत्र अपि अभिहिता न तु साक्षात शुक्तम च उक्तम. अं, शुक्ताप्रमाणेच जे काही कंद इत्यादींपासून तयार झालेले जे काही मद्य आहेत, त्यांना शुक्र अशी पण संज्ञा दिली जाते. त्यामुळे त्याला म्हणजे खरं तर शुक्र आणि शुक्र हे दोन्ही सेमच आहेत, असंच आपल्याला धरायला पाहिजे. अथ अत्रापि मद्यलक्षणम् आहुः एतदपि शुक्तभेदम् आहुः. तद् अ, तद् उक्तं गुणा अ, गुणाबल्यां गौडानि रसयुक्तानि मद्ययुक्तानि यानि च यथापूर्वं गुरुतराणि अभिषंदकराणि च. त्यामुळे कोणा एका आचार्यांचा श्लोक पण इथे दिलेला आहे, की गौडानी रसयुक्तानी मद्ययुक्तानी. रसयुक्त म्हणजे फळांचे रस यांच्यापासून तयार केलेलं शुक्त आणि सॉरी कुठलं मद्ययुक्त म्हणजे जे काही मद्यापासून तयार केलेलं जे काही शुक्त आहे ते. असं ही जी सगळी आहेत ती यथापूर्व गुरुतराणी. ती पूर्वीची जी आहेत ती गुरुतर आहेत. म्हणजे गौड हे जास्त गुरु आहे. अभिषंधिकर आहे. रस हे त्या मानाने कमी गुरु आहे आणि मद्यशुक्त ही अजूनच कमी गुरु आहे. हं. विनष्टम अम्लतां यातम मध्यम इति उच्यते. ज्याच्यातून अम्लता निघून गेलेली आहे त्याला मद्य असं म्हटलं जातं. सर्वं मद्यं पंचरसं कालांतरवशात् यदा संत्यज्य परम अम्लत्वं याति शुक्तं तदुच्यते. म्हणजे मद्य हे कसं असतं तर ज्याच्यामध्ये मधुर रस आलेला असतो त्याला मद्य असं म्हणतात. जे मादक असतं, जे मद उत्पन्न करतं त्याला मद्य असं म्हटलं जातं. त्या रसामुळे पण एक प्रकारची मादकता निर्माण होत असते. म्हणून त्याला मद्य असं म्हटलं जातं. आणि जे शुक्त आहे ते कसं आहे, की ते पाची रसांपासून जरी बनलेलं असलं, तरी सुद्धा ते सर्व रस त्यक्त करून ते परम अम्लत्वाला जातं. म्हणजे अतिशय अम्ल होतं. त्याला शुक्त असं म्हटलं जातं. हं. मधुरद्रवम त्याला मधुरद्रव असं पण म्हटलं जातं. गूढ इक्षुरस मधु प्रभृतिकम. तथाहि यद मध्वादौ शुचौ भांडे सगूढ क्षौद्रकांजिकम धान्यराशौ त्रिरात्रस्थं शुक्तं शुक्रम तदुच्यते. मद्य कसं तयार करायचं याचं वर्णन केलेलं आहे, की मधू इत्यादी जी काही द्रव्य आहेत, जी संधान करणारी आहेत, ती एखाद्या शुची भांड्यामध्ये, शुची म्हणजे शुद्ध केलेल्या अशा भांड्यामध्ये घेतली जातात. त्याच्यामध्ये गूळ, क्षौद्र, कांजिक हे एकत्र केले जातात आणि ते भांडं हे धान्य राशीमध्ये 3 रात्र ठेवलं जातं. त्याला शुक्त किंवा शुक्र म्हणजे शुक्त आणि शुक्र याच्यामध्ये भेद नाहीच आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. विनष्ट इति विगत रसः ज्याच्यातून इतर रस निघून गेलेत आणि आता परम अम्लत्व राहिले किंवा मद्याप्रमाणे मधुर रसाचं ते झालेलं आहे. हं. संधिताः संधानीभूताः इदानीं गूढादिशुक्तलक्षणमाह गूढ इत्यादी गूढशुक्तमिति गूढप्रधानं शुक्तमिति अर्थः शेषं सुगमम्. गूढप्रधान गुणांनी युक्त असं शुक्त म्हणजे गूढशुक्त. शुक्त गुणाः रक्तपित्त कफोत्क्लेदी शुक्तम वातानुलोमनम. रक्तपित्त कफा आणि कफाचा उत्क्लेद करणारं असं हे शुक्त कसं आहे वाताचा मात्र अनुलोम करणारं असतं. अभिशूयन्ते इति क्षिप्यन्ते. अभिशूयन्त म्हणजे टाकणे किंवा अ, क्षिप्यन्ते म्हणजे त्याच्यामध्ये टाकणे म्हणजे पाण्यामध्ये टाकणे. याला
क्षिप्यन्ते असं म्हणतात. चुक्रम आहुः चुक्रम मध्यभेदः. चुक्र म्हणजे मध्याचा एक भेद सांगितलेला. अथ गुडशुक्तम एवं एव इक्षुशुक्तम इति मध्यभेदः. गुडशुक्ताप्रमाणेच इक्षुशुक्त पण असतं आणि तोही मद्याचाच भेद मानला जातो. अ, जसं गुडशुक्त, गुडांबुना हे जे शुक्ताचा प्रकार दिलेला आहे, तो उदाहरण स्वरूपात दिलेला आहे. गुडांबुना सतैलेन कंदमूल फलैस्तथा. हे जे गुडशुक्त आहे ते शुक्ताचंच वर्णन करणारं, पण शुक्ताचा तो एक उदाहरण स्वरूप दिलेलं आहे. तसंच इथे पुढे खाली इक्षुशुक्त दिलेलं आहे, की एवं एव इक्षुशुक्तम स्यात् मृद्विका संभवम तथा. म्हणजे हे जसं इक्षुशुक्त आहे, तसंच मृद्विकेपासून तयार झालेलं पण शुक्त याच्यात सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे गुळाच्या जागी आपण इक्षू घ्यायचा किंवा मृद्विकाच्या हे इक्षूच्या जागी मृद्विका घ्यायची आणि ते तयार केलेलं जे काही द्रव्य तयार होईल, त्याला इक्षुशुक्त किंवा मृद्विकाशुक्त असं म्हणतात. गुडशुक्तवत इक्षुरसशुक्तम संधेयम. गुडशुक्ताप्रमाणे इक्षुरसशुक्त पण संधान करायचं असतं. इक्षुशुक्तम इति इक्षुरसादिकृतम. इक्षुरसापासून तयार केलं. मृद्विका द्राक्षा तत्संभवम शुक्तम आणि दुसरं जे आहे ते मृद्विका किंवा द्राक्षा यांच्यापासून तयार केलेलं शुक्त आहे. एके मृद्विका संभवम इति अस्य स्थाने मधुना संभवम इति पठन्ती व्याख्यानयन्ती. म्हणजे काही एका आचार्यांनी एके म्हणत असताना हे एकीय सूत्र आहे. म्हणजे एका कुठल्यातरी आचार्यांनी असं वर्णन केलेलं आहे, की मृद्विका संभव सुक्त नसून हे मधुना संभव असं इथे घ्यायचं आहे. मधूपासून तयार झालेलं. मधुना संभवमिति मधुकृत शुक्तम उच्यते. मधूपासून तयार केलेले शुक्त. तद उत्तम जंबीराणां फलरसं पिप्पलीमूलसंयुतं मधुभाण्डे विनिक्षिप्य धान्यराशौ निधापयेत्. त्रयेण तज्जातरसं मधुशुक्तम उदाहृतम. म्हणजे जंबीर फल, जंबीर म्हणजे महाळुंग. महाळुंगाचा फळाचा रस घ्यायचा म्हणजे मोठं इडलिंबू. इडलिंबूच्या फळाचा रस घ्यायचा. त्याच्यामध्ये पिंपळमूळ घालायचं. ते मधूने लेपित केलेल्या भांड्यामध्ये ते लावायचं. मधुभांडे विनिक्षिप्य धान्य राशीमध्ये ते ठेवायचं. त्रयेण तज्जातम. 3 दिवस ते जे काही तयार होईल त्याला मधुशुक्त असं म्हटलं जातं. मधुभांडे, मधु पूर्ण प्राये भांडे. अच्छा. मधूने लेपन नाही करायचंय. मधुपूर्ण प्राये भांडे म्हणजे मधूने भरलेल्या भांड्यामध्ये हे आपल्याला सगळं घालायचंय. जंबीर फलरस आणि पिंपळी मूळ हे सगळं घालायचंय आणि मग ते सॉरी मधुशुक्त तयार करायचं आहे. तद्गुणाः क्रमेण गूढ इक्षु मध्यम माध्विकशुक्तम लघु यथोत्तरम. म्हणजे गूढ आणि इक्षु याच्यापेक्षाही मार्दविकाने म्हणजे मधुने सिद्ध झालेलं जे काही शुक्त आहे ते यथोत्तर लघु असं सांगितलेलं आहे. म्हणजे लघुतर असं होतं. म्हणजे समजा गूढ शुक्त हे लघु, इक्षु शुक्त हे लघुतर, तर माध्विक शुक्त हे लघुत्तम असं आपल्याला म्हणता येईल. या सगळ्या शुक्तांचा किंवा मद्यांचा उपयोगही आपल्याला खरं तर करता आला पाहिजे. फक्त त्याची सवय पेशंटला लागता कामा नये. पण ते ॲज काय औषध म्हणून त्याचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या व्याधींमध्ये आमपाचनासाठी वगैरे आपण करू शकतो. जसं द्राक्षासव आहे. द्राक्षापासून तयार केलेलं असव हे एक प्रकारचं मद्याचं स्वरूपच त्याला प्राप्त होतं. पण त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे इतर मद्यापेक्षा किंवा बिअर किंवा असं द्राक्षापासून तयार झालेली जी काही इतर मद्य आहेत, तर त्यांच्यापेक्षा ते कमी असतं. म्हणून आपण त्याचा औषधी म्हणून उपयोग करू शकतो. इदानीं तुशांबू कांजिकम अपि आह. आता तुशांबू आणि कांजिक यांचंही वर्णन इथे करत आहे. तुशांबू संधितम नेयम आमैः विदलितैः यवैः. तुशांबू म्हणजेच ऍक्च्युली विदलित यव म्हणजे यव जे आहे, यव म्हणजे खरं आत्ताच्या भाषेत बार्ली
म्हणून ते विकलं जातं. यव हे बाजारात मिळतात. यव सत्तू आपण तयार करू शकतो. त्याला व्यवसादी सत्तू असं म्हटलं जातं. अष्टांग हृदयामध्ये त्याचं वर्णन आहे. लंघन गृहणीय अध्यायात किंवा म्हणजे स्थौल्याच्या संदर्भात त्याचं वर्णन अष्टांग हृदयामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जवळ-जवळ 13-14 प्रकारचे मसाल्याची द्रव्य अशी दिलेली आहेत. म्हणजे मसाल्याची म्हणजे जी काही पिंपळी, पिंपळमूळ किंवा चव्य, चित्रक अशी सगळी जी काही आहे, जी पाचन करणारी द्रव्य आहेत, ती द्रव्य ही त्या मोठ्या या म्हणजे समजा 1 किलो यव असेल, तर त्याच्यामध्ये हार्डली 50 ग्रॅम असं इतकं हे सगळं मसालेदार द्रव्य वापरलेली आहेत किंवा सगळी उष्ण-तीक्ष्ण द्रव्य वापरलेली आहेत. आणि ह्या व्यवसादी सत्तूचा उपयोग सकाळी-सकाळी नाश्ता म्हणून करायचा आहे. म्हणजे न्याहारीसाठी त्याचा उपयोग करायचा आहे सकाळी आणि त्याच्यामध्ये मध, तूप आणि तेल हे यांचं काही प्रमाण दिलेलं आहे. त्या प्रमाणानुसार त्याचा वापर आपल्याला करायचा आहे, ज्याने आपलं वजन कमी व्हायला मदत होते, असं वर्णन त्या ठिकाणी केलंय. म्हणजे स्थौल्य कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असं वर्णन तिथे केलेलं. तर असं हे यव. यव म्हणजे तुशांबू. काही जण असं म्हणतात म्हणजे काही आम्ही शेतकऱ्यांना विचारलं, की यव हे तुमच्या इथे येतं का? तर त्यांचं असं म्हणणं आहे, की ते यव म्हणजे गव्हाचाच काही भाग असतो किंवा अ, गव्ह गहू तयार होताना जो भाग पूर्णपणे तयार झालेला नाही, ते म्हणजे ते यव असं ते मानतात. तर पण म्हणजे पूर्णपणे माहिती त्याची मिळालेली नाहीये. पण यव हे वेगळं धान्य असावं असं कुठेतरी वाटतं. हं. त्यामुळे ते पण यव हे बाजारामध्ये काही अगदी स्पेशल दुकानातच किंवा काही ठिकाणीच मिळतात. सगळीकडे ते मिळत नाही. त्यातून माय फार्मर्स किंवा अं, जी जी अ, आ आता ऑर्गॅनिक म्हणून दुकानं तयार झालेली आहेत, तिथे सहसा हे मिळतं. तुशांबू संधितम नेयम आमै विदलितैः यवैः. आम म्हणजे अजून अजून पकलेलं नाही. असं जे काही आम असं यव असतं त्याला तुम्ही आणा आणि त्याचं विदल करा. त्याला फोडा. त्याला फोडायचं आहे आपल्याला. यवैस्तु निस्तुषैः पक्वैः सौवीरं संधितं भवेत्. यवाला काय करायचंय, निष्तुष करायचंय म्हणजे त्याच्यावरचे तुष हे काढून टाकायचे. जर आपण यव पाहिलं तर आतमध्ये गव्हासारखाच दाणा असतो आणि वरती असे चांगलं म्हणजे तुषार असतात त्याला म्हणजे जसे आपल्या कणसाला कसे केस असतात, तसे त्याला केस असतात. पण अगदी छोटंसं धान्य असतं. म्हणजे ते क कुधान्य म्हणूनच वापरलं जातं. त्यामुळे यवैस्तु निस्तुषैः पक्वैः आणि पक्व करायचं त्याला आणि त्याच्यामध्ये संवीर घालून म्हणजे संवीर नावाचं लवण आहे. ते घालून आपल्याला ते संधान करायचं आहे. हं. तुशांबू इति आमैः अपरिपक्वैः विदलितैः खंडितैः ईदृशैः यवैः यत् संधानं क्रियते तत् तुशांबू कथितम्. जे आम आहे, अपरिपक्व आहे. आम म्हणजे अपरिपक्व असं जे काही यव आहे ते खंडित करायचंय. विदलितही म्हणजे खंडित करायचे. ईदृशैहि यवैहि यत् संधानम त्याच्याबरोबर जे संधान केलं जातं, तत् तुशांबू कथितम त्याला तुशांबू असं म्हणतात. यवैहि तु निस्तुषैः पक्वैः संवीरम इति. निस्तुषैः तुषाररहितैः तुषरहितैः तुष काढून टाकायचंय. हं. पक्वैः स्विन्नैः पक्व करायचं म्हणजे स्विन्न करायचं म्हणजे त्याच्यापासून भात तयार करायचा किंवा त्याच्यापासून म्हणजे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचंय आपल्याला. यवैः इति शेषः. यवैः निस्तुषैः इति ग्रहणेन गोधूमसंभवम् इति सूचयति. अं, हां, निस्तुष ग्रहणेन अपि गोधूमः इथे पण वर्णन आलेलं दिसतंय. जेव्हा ते निस्तुष होतं, तेव्हा त्याच्या आतमध्ये गोधूम म्हणजे गहूच मिळतो. गोधूम म्हणजे गहू. गोधूम संभवम इति सूचयति. त्यामुळे जेव्हा ते निस्तुष केलं जातं, तेव्हा आतमध्ये गहूच मिळतो. त्यामुळे गव्हाची पूर्वीची स्टेज म्हणजे पूर्ण गहू तयार होत नाहीये. अशी स्टेज म्हणजे यव
असं आपण इथे मानू शकतो. तथा हि संवीरक सुवीर अम्लम ज्ञेयं गोधूम संभवम इति. संवीरक म्हणजे सुवीर अम्ल म्हणजे संवीरक नावाचं इथे अम्ल असं वापरायला सांगितलेलं आहे. तुषांबू संवीरकम च कांजिक भेदम आहू. तुषांबू, संवीरक हे सगळे काय आहेत तर कांजीचेच भेद सांगितलेले आहेत. ते तू विरेचन प्रकरणे प्रायशः प्रचरताः. हे विरेचनासाठी जास्त चांगले उपयोगी आहेत. कांजीचा उपयोग तर याच्यासाठीही केला जातो, बस्तीसाठीही केला जातो किंवा धारा धारा करण्यासाठीही केला जातो. पण इथे खास करून विरेचनासाठी त्याचा उपयोग करायला सांगितलेला आहे. अथ तुषांबू विदलितैः आमैः अपक्वैः यवैः संधितं तुषांबू नेयम्. अथ संवीरं निस्तुषैः पक्वैः क्वथितैः यवैः साधितं संवीरं भवेत्. त्याच्यापासून तयार झालेलं जे काही आहे, त्याला संवीर असं म्हटलंय. तुषांबू साधितं नेयम् आमैः विदलितैः यवैः यवैस्तु निस्तुषैः. जेव्हा निस्तुष असं यव केलं जातं, त्याला संवीर असं म्हणतात. म्हणजे 2 मद्य इथे दिलेली आहेत. एक तुषांबू आणि एक संवीर. तुषांबू म्हणजे काय? तर आम, विदलित, यव यांच्यापासून संधान केलेलं मद्य म्हणजे तुषांबू आणि यव ज्या वेळेला पक्व केलं जातं, निस्तुष केलं जातं आणि ते संधान केलं जातं, तेव्हा त्याला संवीर असं म्हटलं जातं. अशा प्रकारे हे 2 प्रकारचे मद्य इथे वर्णन केलेले आपल्याला दिसतात. पुढे अ, हे झाले तुशांबू आणि सव्वीर. आता पुढचं वर्णन आहे कांजिक. अथ कांजिकम कुल्माष धान्यमंडादि साधितम कांजिकम विदुः. कुल्माष इत्यादी जे काही कुल्माष म्हणजे पुन्हा अ, कुधान्य किंवा कुधान्याचाच एक कुद्रव, कुद्रव असं म्हणतात त्याला किंवा कुधान्याचाच एक प्रकार म्हणजे कुल्माष. या कुल्माशाचं च्या धान्यापासून तयार केलेलं मंड, त्याच्यापासून एक मंड तयार करायचं. मंडादीस आणि त्याच्यापासून संधित असं कांजी त्या त्या मंडाला संधित करून जे मद्य तयार केलं जातं, त्याला कांजी असं म्हटलं जातं. सम्प्रति काञ्जिकस्यापि लक्षणं प्रकटयन् आह कुल्माष इति. काञ्जिकं धान्याम्लं, कुल्माषः कुत्सितमाशाः. कुल्माष म्हणजे कुत्सित माश म्हणजे माशामधलाच एक छोटासा प्रकार. माश म्हणजे उडीद. उडदाचाच एक छोटा प्रकार म्हणजे कुल्माष. धान्यम रक्तशाल्यादी म्हणजे त्याच्याबरोबरच जे ज्या वेगवेगळ्या प्रकारचं कुधान्य जे म्हटलं जातं ते सगळं आपण इथे घेऊ शकतो. त्यामुळे कुल्माष, धान्य मंड म्हणजे रक्तशाली इत्यादी पासून तयार केलेलं मंड. तेन च तृणाव कोद्रवादिकम अपि गृह्यते. त्यामुळे तृणाव नावाचं कुधान्य किंवा कोद्रव यांचाही उपयोग इथे आपण घेऊ शकतो. मंडम शाली प्रभवम प्रसिद्धम. मंड कसं आहे? तर शाली प्रभव आहे. शालीपासून सिद्ध केलेलं आहे. हं. एके कुल्माष भवम धान्य भवम मंडम च व्याख्यानयंती. एका आचार्यांनी कुल्माष भवमंड किंवा धान्य भवमंड असं ही व्याख्या केलेली आहे. आदी शब्दात यवचूर्णाधिक कृतम अपि बोध. कुल्माश भव असं म्हणत असताना धान्य भव म्हणजे यवापासून तयार केलेलं किंवा इतर धान्यापासून तयार केलेलं असं पण इथे आपल्याला मंड घेता येतं. आदी शब्दात यवचूर्णाधिकृतम अपि बोद्धव्यम. यवचूर्ण इत्यादी पासून तयार केलेलं पण मंड इथे आपण घेऊ शकतो. यतः अस्य बहवो भेदाः दृश्यन्ते ते तु दक्षिणे अतीव प्रसिद्धाः. जे काही विविध भेद इथे कुल्माष किंवा अ, कोद्रव, तृण इत्यादी म्हणून सांगितलेले आहेत. ते सगळं दक्षिण भागामध्ये जास्त प्रसिद्ध आहे असं
या टीकेमध्ये म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. कुल्माश धान्य मंडादी यत् संधितं तत् कांजिकं विदुः. कुल्माशः अर्धस्विन्नमाशः. कुल्माश म्हणजे वरती लिहिलेलं आहे कुत्सित माशा म्हणजे छोटंसं माश किंवा छोट्या आकाराचं माश किंवा छोट्या आकाराचं उडीद. पण इथे अर्धस्विन्न माश असं पण वर्णन केलेलं दिसतं. धान्यम षष्टिकादी तयोः मंडसंधितम. धान्य म्हणजे साठे-साळी वगैरे हे सगळं शाली धान्य किंवा षष्टिक धान्य या सगळ्यांचं वर्णन इथे आपल्याला घ्यायचं आहे. तद्गुणाः धान्याम्लं भेदी तीक्ष्णोष्णम पित्तकृत स्पर्श शीतलम. धान्याम्ल कसं आहे भेदन करणारं आहे, तीक्ष्ण आहे, उष्ण आहे, पित्तकर आहे आणि स्पर्शाने मात्र शीतल आहे असं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे हे सगळी जी धान्य आहेत त्यापासून तयार केलेलं जे काही मंड आहे ते संधान करून ठेवायचं त्याला कांजी असं म्हटलं जातं. आजकाल कांजी बाजारामध्ये मिळते. ती डायरेक्टही आपल्याला वापरता येते. अथ संडाकी. संडाकी म्हणून अजून एक मद्य सांगितलेलं आहे. संडाकी संधितानेया मूलकैः सार्षपादिभिः. म्हणजे मूलक म्हणजे मुळा इत्यादींपासून तयार झालेलं आणि सार्षप म्हणजे सर्ष, मोहरी इत्यादींपासून तयार झालेलं जे काय आहे त्याला संडाकी असं म्हटलं जातं. संधानक भेदः. याला संधानक भेद असं म्हणतात. मूलकं प्रसिद्धम. मूलक माहितीये. सर्षपादिभिः सार्षप शाखेनं संधान म्हणजे सार्षपाचं शाख म्हणजे मोहरीचं शाख याच्यापासून संधान केलेलं जे काही मद्य आहे किंवा जे काही द्रव आहे त्याला संडाकी असं नाव दिलेलं आहे. अधिग्रहणात अन्य शाखाही अपि क्रियते म्हणजे केवळ शार्षप शाखांनी संधान नाही करायचंय त्याचं तर वेगवेगळ्या प्रकारच्या शाख यांनी तयार केलेलं जे काही असतं त्याला संडाकी असं नाव दिलेलं आहे. मूलकैः तथा सर्षपादिभिः संधितं संडाकी नाम्नी नेया. मूलकैः मूलक इत्यादींपासून त्याचप्रमाणे सर्षप इत्यादींपासून जे काही संधान करून केलं जातं त्याला संडाकी असं नाव दिलेलं आपल्याला इथे दिसतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची मद्य आतापर्यंत आपण पाहिली. वारुणी पाहिलं, शुक्त पाहिलं, शुक्र पाहिलं, त्यानंतर सुरेचे वेगवेगळे भेद पाहिले. हं. त्यानंतर सिधू पाहिलं, आसवारिष्ट असे म्हणजे वेगवेगळी आसवारिष्ट पाहिली. अशा प्रकारे इथे हा आसवारिष्टांचा अध्याय इथे संपतोय. हा शारंधार संहितेतील अध्याय संपला. आता चरकातलं आपण वर्णन एकदा वाचलं होतं म्हणजे पाहिलं होतं, पण पूर्ण वाचलं नव्हतं ते आपण वाचूया. ऍक्च्युली हा जो अध्याय आहे, यज्ञपुरुषीय अध्याय 25वा अध्याय आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वर्णन आहे यज्ञो पुरुषा तज्जो रोगा म्हणजे जसा पुरुष बनलेला आहे तसे त्याचे रोग बनलेले म्हणजे ज्याच्यापासून पुरुषाचा जन्म होतो त्याच्यापासून रोगांची उत्पत्ती होते असं वर्णन केलेलं आहे आणि मग त्याच्यासाठी एक परिसंवाद घेतलेला आहे आणि त्या परिसंवादामध्ये वेगवेगळ्या आचार्यांनी आपली मतं वर्णन केली. ज्याच्यामध्ये काही जण म्हणतात आत्म्यापासून बनलंय, काही जण म्हणतात रसापासून बनलंय आणि मग शेवटी अत्रेय मुनी हे शेवटी निर्णय देतात. त्याला नियोग तंत्रयुक्ती असं म्हणतात. नियोग देतात. नाही, यज्जो पुरुषः तज्जो रोगः म्हणजे ज्याच्यापासून झालेले तो म्हणजे आहार आणि आहारापासूनच पुरुषाची उत्पत्ती आहे आणि आहारापासूनच रोगांची उत्पत्ती आहे असा निर्णय देऊन तो परिसंवाद तिथे संपतो. त्याच्यानंतर पुढचं वर्णन जे आहे ते सगळं अग्रसंग्रह याचं वर्णन केलेलं आहे आणि कुठले अग्र्य आहेत, कोण कशामध्ये अग्र्य आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे व्याधींची वर्णनं आहेत. त्याच्यानंतर काही आहार्य पदार्थांचं वर्णन आहे, काही विहार्य पदार्थांचं वर्णन आहे आणि असं करून ते पूर्ण अग्र्यसंग्रह त्यांनी मांडलेला आहे आणि त्याच्यानंतर मग
इथे काही पथ्य म्हणजे काय याचं वर्णन केलेलं दिसतं. त्यानंतर अग्र्याणां शतम् उद्दिष्टं यद् विपंचाशत उत्तरम म्हणजे 500 अग्र्यांचं वर्णन इथे केलेलं आम्ही आहे असं सांगतात. आणि अ, अलम एतद म्हणजे हे पुरेसं आहे. अलम अलम एतद विकाराणाम विकाराणाम विघाताय विकारांच्या विघातासाठी हे पुरेसं आहे. म्हणजे आपल्याला जे लागणार आहे ते एवढं पुरेसं आहे. खरं म्हणजे तर अग्र्य खूप सारे आहेत. आपणही अग्र्य वेगवेगळे तयार करू शकतो. मी एकदा एका याच्यामध्ये कधी मला सापडलं तर मी पाठवीन तुम्हाला. पण मी एक अग्र्यसंग्रह असा लिहिला होता. संस्कृतमध्येच लिहिला होता. जो सध्याच्या काळासाठी उपयोगी आहे. म्हणजे सध्याच्या काळासाठी म्हणून म्हणजे जरा मजेशीर असं लिहिलं होतं, की कोण कशात अग्र, मग त्याच्यामध्ये मोबाईल फोन कशात अग्र आणि असं असं काय-काय लिहिलं होतं. आता मला पण नीट आठवत नाहीये. आणि तो आयुर्वेद पत्रिकेमध्ये छापला होता. तर कधी सहज मला सापडला तर मी पाठवून देईन तुम्हाला. पण असं वर्णन केलेलं इथे दिसतं. हे सगळे अग्र्य सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर मग अ, पुढे काही श्लोक त्याच्या संदर्भात आलेले दिसतात आणि मग इथे पथ्याचं वर्णन करून पुढे आसवारिष्टांचं वर्णन इथे केलेलं दिसतं. इदानीम अग्र्य अधिकारात आसवेषु अनंतेषु असवः अग्र्याः तदुच्यन्ते. म्हणजे इथे पण अग्र्याचं वर्णनच ते करत आहे. यज्ञ पुरुषीय असं जे नाव आहे ते यज्ञ पुरुष इथपर्यंत आपल्याला कळतं. पण पुढे तो इय का लागलेला आहे? तर तो इय हा प्रत्यय म्हणून मानला जातो. हा पाणिनीचा एक नियम आहे, की कुठलाही अध्याय लिहिताना अध्यायो अनुवाकयोः लुब् असं वर्णन केलेलं दिसतं पाणिनींनी आणि त्याच्यानुसार असं आहे, की कुठल्याही अध्यायाचं नाव हे त्याच्यामध्ये आलेल्या विषयानुसार दिलं जातं. तर प्रमाणे हे जे नाव आहे यज्ञपुरुषीय हे नाव सुद्धा त्या अध्यायामध्ये जे जे विषय आलेले त्यांच्यानुसार दिलेलं आहे आणि म्हणून अ, जे काही विषय याच्यामध्ये असतील ते यज्ञपुरुषीय यज्ञपुरुष याच्यासाठी उपयोगी असणार आहेत. कशापासून पुरुषाचा जन्म झालाय आणि कशापासून व्याधी निर्माण होत आहेत. मग त्याच्यामध्ये जे जे अग्र्य आहे त्याचं सगळ्याचं वर्णन इथे केलेलं दिसतं. म्हणून आपल्याला जरी हे 2 विषय वेगवेगळे वाटले, की कुठे तो परिसंवाद, कुठे तो अग्रसंग्रह आणि कुठे तो आता आसवारिष्टांचं वर्णन. हे सगळं जरी वेगळं वाटलं, तरी त्यांचा एकमेकांशी संबंध आहे हे आपल्याला टीकेवरून तर कळतंच. पण आपण जर तर्क काढले किंवा आपण जर काही त्याच्याबाबत जास्त चांगले विचार करत गेलो, तर आपल्याला त्याच्यातून ते कळत जातं. तर त्याप्रमाणे इथे वर्णन केलेलं दिसतं, की हे जे आसवारिष्ट आहेत, ती सुद्धा अग्र्य आहेत. त्या-त्या म्हणजे त्या-त्या आसवांमध्ये म्हणजे आता उदाहरणार्थ धान्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय तर सुरा, सव्वीर, तुषोदक, मैरेय, मेदक, धान्यामला षड धान्यासवः अशी ही 6 जी काही धान्यासव आहेत ती म्हणजे ती धान्यासवामध्ये अग्र्य आहे. असं त्यांचं वर्णन अग्र्य म्हणून केलेलं दिसतं. म्हणून इथे त्यांनी त्याचा उल्लेख केलेला दिसतो. अ, आपण श्लोक वाचूया आधी. तद अत्रेयस्य भगवतो वचनम अनुनिशम्य पुनः अपि भगवंतम अत्रेयम अग्निवेश उवाच. हं? हं. एक मिनिट. मागे काय आहे? तेव्हा आता इथे त्यांनी अ, भगवान अत्रेयस्य भगवतो भगवान अत्रेयांचं वचन ऐकल्यानंतर पुन्हा भगवंतम अत्रेयम अग्निवेश उवाच. म्हणजे आतापर्यंत अत्रेय ऋषी बोलत होते आणि आता अग्निवेश बोलत आहेत. तर काय म्हणतायत? यथा उद्देशम अभिनिर्दिष्टः
केवलो अयम अर्थो भगवता श्रुतः च अस्माभिः. यथा उद्देशम, जसा उद्देश केलेला आहे. उद्देश आणि निर्देश याही दोन तंत्रयुक्ती आहेत. उद्देश म्हणजे संक्षिप्ततेने वर्णन करणं आणि आता पुढे जाऊन निर्देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये किंवा विस्ताराने वर्णन करणं. याला म्हणजे उद्देश म्हणजे संक्षिप्त वर्णन आणि निर्देश म्हणजे विस्ताराने वर्णन करणं. तर यथा उद्देशम अभिनिर्दिष्टः केवलो अयम अर्थः भगवता श्रुतः च अस्माभिः. तर जसा उद्देश केलेला आहे तसं आता निर्देश आम्ही करत आहोत आणि तो कसा आहे? भगवतः श्रुतः. भगवता म्हणजे भगवता ही तृतीय आहे. त्यामुळे भगवता आत्रेय आत्रेयेण श्रुतः म्हणजे अस्माभिः. आम्ही भगवान आत्रेयांकडून जे ऐकलं आहे, ते आम्ही आता इथे निर्देश स्वरूपाने मांडत आहोत. म्हणजे जसा उद्देश म्हणजे जसं संक्षिप्त वर्णन केलं, तसंच आता इथे निर्देश म्हणजे विस्ताराने वर्णन आम्ही इथे करत आहोत, असं त्यांना म्हणायचं आहे. आसवद्रव्याणाम् इदानीम् अनपवादं लक्षणम् अनतिसंक्षेपेण उपदिश्यमानं शुश्रूषामः. तर आता आम्ही आसवद्रव्यांचं इथं वर्णन करत आहोत, जे अनपवाद आहे. म्हणजे अपवाद रहित आहेत, ज्याच्यामध्ये कुठलाही अपवाद नाहीये आणि ज्याच्यामध्ये लक्षणं न अतिसंक्षेपेण, अतिशय संक्षेपाने ज्याचं वर्णन न करता योग्य विस्तारपूर्वक इथे वर्णन आम्ही त्याचं करत आहोत. हं. तर उवाच भगवान आत्रेयः. तेव्हा भगवान आत्रेय काय म्हणाले? तर धान्य, फल, मूल, सार, पुष्प, कांड, पत्र, त्वचः भवन्ति आसवयोनयः अग्निवेश संग्रहेण अष्टौ शर्करा नवमिका हा. म्हणजे ते अग्निवेशाला सांगतायत की काय तर धान्य, फल, मूल, सार, पुष्प, कांड, पत्र, त्वचा भवंती हे काय आहेत? सगळे भवंती आहेत. काय? आसव योनया. हा, आसवांचे योनी आहे. आसव ही यांच्यापासून तयार केली जातात. हे अग्निवेश. अग्निवेश हे संबोधन आहे. हे अग्निवेशा धान्य, मुलं, फलं वगैरे इत्यादींपासून आसव तयार केली जातात. संग्रहेण अष्टौ या सगळ्यांचा संग्रह करायला पाहिजे. संग्रहेण अष्टौ आणि यांचा संग्रह करून आठवं कोण आहे? संग्रहेण अष्टौ हे सगळे 8 आहेत. धान्य, फल, मूल, सार, पुष्प, कांड, पत्र, त्वचा हे 8 आहेत. आणि शर्करा नवमिका साखर ही 9वी आहे. म्हणजे 9वी म्हणून साखर याचा उल्लेख आपल्याला करायला पाहिजे. तासु एव त्यांच्यामध्ये काय आहे? द्रव्य संयोग करणतो संख्येयासु यथा पथ्यतमानां आसवानां चतुर अशीतिः अशीतिं निबोध. आता काय आहे? तर ह्या सर्वांमधली द्रव्य म्हणजे काय? वेगवेगळी धान्य, फलं, मूलं, सारं इत्यादी. संयोग त्यांचा कशा प्रकारे आपण संयोग करत आहोत. म्हणजे धान्य आणि पुष्प घेतोय, फलं आणि मुलं घेतोय, यांचा वेगवेगळ्या प्रकारे संयोग करणं किंवा अ, त्याचा अग्नीशी संयोग, त्याचा जलाशी संयोग, त्याचा इतर कुठल्यातरी द्रव्याशी संयोग, त्याचा इतर कुठल्यातरी अ, औषधी द्रव्याशी संयोग हे जेव्हा आपण करू आणि करणं म्हणजे काय? कुठल्या साधनांनी ते संधान करत आहोत. हं. याच्यानुसार अपरिसंख्येयासु अपरिसंख्येय न मोजता येण्यासारखी संख्या म्हणजे गणित किंवा जे मोजता येतं हातावर हातावर किंवा काय कॅल्क्युलेटरनी आजकाल जे मोजता येतं ते ते संख्येय. परी म्हणजे सर्व बाजूंनी मोजता येण्यासारखे. हं. अपरिसंख्येय न मोजता येण्यासारखे. तर त्यामुळे जे अपरिसंख्येय आहे, न मोजता येण्यासारखे आहे. यथा पथ्यतमानां पण जे पथ्यतम आहे, अशी चतुर अशीती 84 आसव मी इथे सांगत आहे. हं. तद यथा
तर त्यातली मी काही इथे वर्णन करत आहे. काय? "सुरा संवीर तुषोदक मैरेय मेदक धान्याम्लाः षड धान्यासवाः." सुरा संवीर तुषोदक मैरेय मेदक ही सर्व आणि धान्याम्ल हे सर्व धान्यासव आहे. पुढे मृद्विका, खर्जूर, काश्मरी, धन्व, धन्वन, राजादन, तृण, शून्य, परुषक, अभया, आमलक, मृगलिंडिका, जांबव जांबव, कपित्थक, कपित्थ, कुवल, बदर, करकंदू, पिलू, त्रियाल, पनस, न्यग्रोध, अश्वत्थ, प्लक्ष, कपितन, उदुंबर, अ, अजमोदा, त्यानंतर शृंगाटक, शंखिनी ही सगळी काय आहेत? फलासवा. हा, ही सर्व वेगवेगळी फळांपासून तयार केली जाणारी आसवं आहेत. म्हणजे ही सगळी आपल्याला फळं असताना म्हणजे अं, जी काढल्यानंतर शुष्क होणार नाहीत अशा अवस्थेत असताना आपल्याला त्यांचा रस काढायचा आहे आणि त्याच्यापासून आसवं तयार करायची आहेत. अशी किती आहे? षड्विंशतिः भवन्ति. 26 अशी फलासव सांगितलेली आहेत. ही 26 फलासव आहेत. हं. पुढे विदारी गंधा, अश्वगंधा, कृष्णगंधा, शतावरी, श्यामा, त्रिवृत, दंती, द्रवंती, बिल्व, उरुबक, उरुबुक म्हणजे एरंड, हं, चित्रक, मूलैही, एकादश मूलासवः. ही सगळी काय आहेत? मूलासव आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गंधा सांगितले. विदारी गंध, अश्वगंध, कृष्णगंध अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती, शतावरी, श्यामा, त्रिवृत इत्यादी ज्या वनस्पतींपासून आणि त्यांच्या मुळांपासून जे काही तयार होतं, त्याला मूलासव असं म्हटलेलं दिसतंय. हं. पुढे शाल, प्रियक, अश्वकर्ण, चंदन, स्यंदन, खदीरक, खदीर, कदर, सप्तपर्णा, अर्जुन, आसन, इरिमेद, तिंदुक, किणीही, शमी, शुक्ती, शिंशप, शिरीष, वंजल, धन्वन, मधुकैः सारासवः विंशती भवन्ति. असे हे सगळे काय? सार असावं. सार म्हणजे गाभा. म्हणजे या सगळ्यांच्या गाभ्यापासून, आतल्या भागापासून तयार झालेलं जे काही आहे आसव, त्याला सारासव असं म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे चंदनासव मध्ये चंदनाचा आतला गाभा घेतला जातो म्हणून त्याच्यापासून चंदनासव तयार होतं. खदिरासव मध्ये खदिराचा आतला गाभा घेतला जातो. हं. तर अशा प्रकारे तयार केलेली जी काही आसवं आहेत, त्याला सारासव असं म्हटलं जातं. हं. पुढे पद्म, उत्पल, नली, कुमुद, सौगंधिक, पुंडरीक, शतपत्र, मधुक, प्रियंगु, धातकी पुष्पैः दश पुष्पासवा भवन्ति. ही सगळी 10 पुष्पासव सांगितलेली आहेत. वेगवेगळ्या फुलांपासून तयार केलेली आसवं. त्याला पुष्पासव असं म्हटलेलं आहे. इक्षु, कांडेक्षु, इक्षुवालिका, पुंडरीक, पुंड्रक, चतुर्थाः कांडासवाः. हे सगळी काय आहे? कांडासव सांगितलं म्हणजे कांड. जे काही इक्षू इत्यादींसारखे इक्षूचं कसं कांड असतं, तशापासून तयार झालेले जे काही आहेत त्याला कांडासव असं म्हटलेलं आहे आणि हे सगळे जवळ-जवळ इक्षूचेच वेगवेगळे प्रकार असे इथे सांगितलेले दिसतात. हं. पुढे पटोल, ताडक, पत्रासवौ द्वौ भवतः. पटोल आणि ताडक हे कसे पत्रापासून तयार केलेली आसवं आहे. हं. पुढे शर्करासवः नाही. आधी त्वगासवः, तिलवक, लोध्र, एलवालुक, क्रमुक हे सगळे कसे चतुर्थाः त्वगासवः. क्रमुक म्हणजे सुपारी. हं. तिलवक म्हणजे एक प्रकारचं द्रव्य आहे. त्याला नावच तिलवक आहे. लोध्र, एलवालुक ही सगळी ही सगळी कठीण द्रव्य आहेत. पण बहुतांशी लोध्र, क्रमुक सगळी कठीण द्रव्य आहेत. त्यांच्या त्वचेपासून तयार झालेलं ते म्हणजे त्वगासव. शर्करासव एकएव. शर्करेपासून तयार झालेलं ते शर्करासव.
एव, एषाम ही सगळी मिळून म्हणजे इथपासून ते वरपर्यंत ही सगळी मिळून 84 आहे. चतुरं आसवानां चतुरशीतिं 84 अशीती म्हणजे 80 आणि चतुर म्हणजे 4. संस्कृतमध्ये लिहिताना आधी पुढचा आकडा लिहिला जातो, मग मागचा. आपण 84 आपण मराठीतही तसंच बोलतो. पण इंग्लिशमध्ये बोलताना 84 इंग्लिश उलट्या पद्धतीने बोलतो. तर इंग्लिशमध्ये आपण 84 असं म्हणतो आणि संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये 84 किंवा चतुराशीती असं वर्णन केलेलं इथं दिसतं. तर इथपासून म्हणजे सुरा, सव्वीर, तुषोदकम इथपासून ते शर्करासह एक एव हे सगळी जी काही आहेत ही 84 वेगवेगळी आसवं सांगितलेली आहेत. धान्यासव 6, फलासव 26, मूलासव 11, त्यानंतर सारासव ही 20, त्यानंतर पुष्पासव ही 10, त्यानंतर कांडासव ही 4, पत्रासव ही 2 आणि त्वगासव ही 4 आणि शर्करासव 1 असे सगळी मिळून ही 84 आसवं इथे वर्णन केलेली आपल्याला दिसतात. एवम् एषाम् आसवानां चतुरशीतिः परस्परेण असंसृष्टानाम् आसवद्रव्याणाम् उपनिर्दिष्टा भवति. ही जी 84 चतुरशीतिः अशी परस्परेण असंसृष्ट एकमेकांना संसृष्ट होत नाही. सहसा एकमेकांमध्ये न मिसळणारी अशी आसवद्रव्य इथे सांगितलेली आहेत. म्हणजे यांचं सगळ्यांची वेगवेगळी आसवं करावीत, असं बहुधा त्यांचं म्हणणं असावं. एकदा आपण खाली वाचताना आपल्याला अजून चांगलं कळेल, की परस्परेण असंसृष्टा असं वर्णन दिलेलं दिसतं. नाहीये इथे दिलेलं. ठीक आहे. पण अर्थ तर असाच निघतोय, की परस्परेण असंसृष्ट आसव द्रव्य म्हणजे ही एकमेकांमध्ये एकत्र न होणारी आणि त्यांची आसवं ही वेगवेगळी अशी तयार करावीत, असं इथे वर्णन असावं, असं त्यांना म्हणायचंय. हं. येषां आसवानां आसुतत्वात आसव संज्ञा त्यांचं आसुतत्व केलं जातं. आसुतत्व म्हणजेच संधान कर्म केलं जातं म्हणून त्यांना आसव ही संज्ञा दिलेली आहे. द्रव्य संयोग विभाग विस्तारः तु येषां बहुविध विकल्पः कल्पः संस्काराः च म्हणजे द्रव्य त्यांचा संयोग द्रव्य म्हणजे हे सगळे जी काही धान्य किंवा सार किंवा मुलं किंवा फळं किंवा पुष्प हे घेऊन जे काही तयार होतात, जी काही आसवं तयार होतात, ती ज्यांच्यापासून या सगळ्यांपासून तयार केली जातात, ती सगळी द्रव्य आहेत. त्यांचे संयोग आणि विभाग त्यांचे एकत्रीकरण म्हणजे काही वेळेला 2 द्रव्य एकत्र करून 2 द्रव्य विभाग किंवा वेगवेगळी करून असे जे काही तयार केलं जातं, त्याला बहुविध कल्पः म्हणजे असे अनेक सारे कल्प तयार करता येतात आणि त्यांचा संस्कार त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केले जातात. म्हणजे अरिष्ट केलं तर ते अजून वेगळ्या प्रकारचं होईल. अरिष्ट म्हणजे काढा असतो आणि काढ्यामध्ये संधान द्रव्य टाकून अरिष्ट बनवलं जातं. आसवामध्ये स्वरस असतो आणि स्वरसामध्ये संधान द्रव्य टाकून त्याचं आसव तयार केलं जातं. आणि आत्ता आपण जे पाहिले ते सुरा, सव्वीरक किंवा तुशांबू किंवा हे जे काही शारंगर संहितेमध्ये जे काही वर्णन आहे ते वेगवेगळे संस्कार त्याच्यावर केले जातात. असं इथे संस्कार या शब्दातून आपल्याला समजतं. यथास्वं संयोग संस्कार संस्कृताः हि अ, आसवाः स्वं कर्मं कुर्वन्ति. असे जे काही संयोग आणि संस्कारातून तयार केलेली जी काही आसवं आहेत, ती स्वतःची कामं करतात. म्हणजे त्यांची वेगवेगळी कामं ही सांगितली जातात. संयोग, संस्कार, देश, काल, मात्रादयःश्च भावाः तेषां तेषां आसवानां ते ते समुद्दिश्यन्ते तत्तत् कार्यम् अभिसमीक्षयति. म्हणजे त्या आसवांचा तो संयोग, संस्कार, देश, काल, मात्रा इत्यादी सर्व भावांचा विचार करून जी काही आसवं आसवांचा उपदेश केलेला आहे, ते तो तो उपदेश हा त्यांचे त्यांचे कार्य पाहून केला जातो.
मग ते कार्य कसे पाहून केला जातो, कार्याचं परीक्षण कसं करायचं, तर द्रव्य संयोग काय आहे, त्यांचा संस्कार, त्यांच्यावर केलेला संस्कार काय आहे, म्हणजे अरिष्ट करून केलेला आहे, म्हणजे अरिष्ट स्वरूपाचा आहे का आसवाच्या स्वरूपाचा आहे का चुक्र आहे, शुक्त आहे का काय कांजिक, तुषोदक अशा स्वरूपाचा आहे. हे पाहून त्यानंतर देश म्हणजे कुठल्या देशात ते तयार केलं जातंय आणि कुठल्या देशात ते वापरलं जातंय. काल कुठल्या कालात ते तयार केलं जातंय आणि कुठल्या कालात ते वापरलं जातंय. हं. आणि मात्रा. मात्रा म्हणजे किती प्रमाणामध्ये आपण ते वापरायचं आहे, हे पाहून आणि त्यांचं शरीरावरचं कार्य पाहून त्यांचा उपदेश म्हणजे त्यांचा उपदेश केला जातो याचा अर्थ त्यांचा वापर हा आपण आपल्या रोग्यांमध्ये व्याधी दूर करण्यासाठी आपण करावा असा उपदेश ग्रंथकार करतात असं वर्णन इथे केलेलं दिसतं. आता टीकाकार म्हणतात, "इदानीं अग्र्य अधिकारात आसवेषु अनंतेषु य आसवाः अग्र्याः त उच्यते." म्हणजे अनंत आसवांमध्ये जी काही अग्र्य आसवं आहेत, त्यांचा वर्णन आम्ही या अग्र्य संग्रहण या अध्यायामध्ये करत आहोत. हं. धान्यादीन एकत्वेन पठित्वा पृथक् शर्करा पठती. धान्य इत्यादींचं वर्णन एकत्र केलंय. धान्य, फलं, मूलं इत्यादी त्वचापर्यंत आणि शर्करा मात्र एकच अशी सांगितलेली आहे. हं. शर्करां पठती. धान्यादीनां अवांतर जातिमत्वात. धान्य इत्यादी कसे आहेत तर दुसऱ्या जातीचे आहेत. म्हणजे अं, ते ते वेगळे आहेत आणि शर्करायास्तु अवांतर जाती न अस्ति. म्हणजे यांना काही वेगळी जाती आहे, परंतु शर्कराला वेगळी जाती नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे काय तर यास शर्करा सा न आसव कारणतया श्रूयते मधु शर्करा तू मध्वंत मधु निर्विष्टा एव. म्हणजे धान्य इत्यादींना वेगवेगळी जाती आहे. वेगवेगळ्या वनस्पतींपासून धान्य इत्यादी तयार होतात. पण शर्करेला काही वेगळी जाती दिलेली नाहीये. ती फक्त इक्षूपासूनच तयार होते. हं. अ, म्हणजे शर्करा एक एव म्हणूनच इथे शर्करा सवाहा एक एव असं सांगितलेलं आहे. कारण का? तर शर्करा ही अ, शर्करेपासून तयार झालेलं असं हे एकच असणार आहे कुठलंतरी. हं. कारण शर्करेचे वेगवेगळे प्रकार नाहीये. त्यामुळे आंतरजाती त्याच्यामध्ये कुठलीच नाही. तरीही त्यांनी 2 उदाहरणं दिली. यास शर्करा, याश शर्करा म्हणून जी अ, यास म्हणजे धमायास याच्यापासून तयार झालेली शर्करा आहे बहुधा ही. मला जे आठवतंय ते धमायास याच्यापासून तयार झालेली शर्करेला यास शर्करा असं म्हणतात. धमायास म्हणजे धमासा. धमासापासून तयार झालेली जी काही शर्करा आहे त्याला यास शर्करा असं म्हणतात. सा न आसव कारणतया श्रूयते. ते त्याच्यापासून आसव काही तयार केलं जात नाही. हं. आणि मधु शर्करा ही कशी आहे तर मधुर अंतर्निविष्ट आहे. मधामध्येच असते ती. त्यामुळे तिचं वेगळं काही वर्णन करायची गरज नाहीये. हं. त्यामुळे ती शर्करा म्हणून तिचा प्रकार वेगळा काही नसतो. हं. ती मधामधलाच एक भाग आहे, असं आपण मानू शकतो. मधु तू न आसव योनितया पृथक पठितम. मधाचाही इथे उल्लेख केलेला दिसत नाही. येन तत्कृतस्य आसवस्य धान्य संबंधात धान्यासवेन एव ग्रहणम. जे मगाशी आपण पाहिलं, एक मध्वासव पाहिलं ना, त्याच्यामध्ये म्हणजे मधामध्ये जी काही ती धान्य जी आहेत ती म्हणजे घट भरून मध घेतला जातो आणि त्या मधामध्ये ती धान्य घातली जातात आणि त्याच्यापासून आसव तयार केलं जातं. त्याला मध्वासव असं नाव त्यांनी दिलेलं दिसतं. तर त्यामुळे ते धान्यासवाचाच एक पार्ट आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे धान्य संबंधात धान्यासवेनं एव ग्रहणम. त्यांचं धान्यासवाबरोबरच ग्रहण करायला हवं. हं. एवं सवादिषु अपि बोद्धव्यम. अशा प्रकारे गौडासव पण म्हणजे वेगवेगळ्या आसवांमध्ये गूळ हा घातलाच जातो.
त्यामुळे त्याला गौडासव असं नाव वेगळं किंवा गौडासव हे वेगळं वर्णन करण्याची काही गरज नाहीये. गौडासव हा धान्य इत्यादी आसवांचाच एक भाग असतो. त्यामुळे गौडासवाचं वर्णन काही वेगळं केलेलं दिसत नाही. पण शारंगार संहितेत मात्र ते वर्णन वेगळं केलेलं दिसतं. द्रव्यं च संयोगश्च करणं च द्रव्य संयोग करणं. द्रव्याचं संयोगाचा आणि करण म्हणजे जे काही साधनं वापरली जातात त्याच्यासाठी. मग वेगवेगळ्या प्रकारचे संधान द्रव्य किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जी काही साधनं, ज्या म्हणजे मटक्यात केलं किंवा मातीच्या भांड्यात केलं किंवा काय चिनी मातीच्या भांड्यात केलं, तर त्याचा संयोग त्याचं गुण हे सुद्धा वेगवेगळे होऊ शकतात. आजकाल तर वेगवेगळे ड्रम्स वापरले जातात. अ, असं वारिष्ट करण्यासाठी. ते स्टीलचे ड्रम्स असतात काही वेळेला. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची करण ही वापरली जातात. तर तो अपरिसंख्येयाः स्युः अशा प्रकारे जेव्हा आपण वेगवेगळे द्रव्य, वेगवेगळे संयोग त्यांचे आणि वेगवेगळी कर्ण वापरतो, तेव्हा अपरिसंख्येय अशी आसवं तयार होतात. हं. त्यातलं संवीरम निस्तूष यवकृतम हे आपण मगाशी पाहिलं. संवीर कसं आहे म्हणजे शारंगार संहितेतही त्याचं वर्णन होतं. संवीर कसं आहे निस्तूष यवकृत. निस्तूष असं यवापासून तयार केलेलं ते संवीर. मैरेयम सुराकृता सुरा म्हणजे तिला सुराच म्हटलेलं आहे. सुरेचा भेद आपण मैरेय म्हणून मागच्या वेळेला पाहिला होता. मेदकः श्वेतसुरा जगलाख्याः. मेदक म्हणजे काय? श्वेतसुरा. त्याला जगल असं म्हटलेलं आहे. धान्यांबू कांजिकम. धान्यांबू म्हणजे कांजिकम. तृणशून्यम केतकी. तृणशून्य म्हणजे केतकी. दिलंय का? तृणशून्य तृणशून्य इथे म्हणजे केतकी म्हणजे केवडा. तृणशून्य केतकी. मृगलिंडिका म्हणजे बिभीतक. मृगलिंडिका म्हणजे बिभीतक. कुवलम इति स्थूलपदरी. कुवल म्हणजे स्थूल बदर म्हणजे बोर. मोठ्या प्रकारचं बोर म्हणजे स्थूल बोर, बदरी. करकंदू शृगाल बदरी. करकंदू म्हणजे शृगाल नावाची बदरी. हं. त्यानंतर कदर म्हणजे श्वेतखदीर. श्वेतखदीर. कदर म्हणजे श्वेतखदीर. अश्वकर्ण शालभेद. अश्वकर्ण म्हणजे शालाचा भेद. अरिमेद विटखदीर. अरिमेद म्हणजे विटखदीर. किणीही म्हणजे अपामार्ग. किणीही या शब्दाचा अर्थ आहे अपामार्ग. शुक्ती इति बदरी असे वेगवेगळे इथे जे काही कुवल, बदर, करकंदू, कपिल हे सगळे जे वर्णन आलेले आहेत त्यांची नावं इथे त्यांनी दिलेली आहेत किंवा त्यांचे अर्थ इथे आपल्याला दिलेले दिसतात. पद्म. पद्म म्हणजे सरक्त अष्टपद कमल म्हणजे पद्म. हे रक्तवर्णीय असं 8 पानांचं असं अष्टदल पद्म. त्याला अं, अष्टदल पद्म याला आपण अ, काय पद्म असं म्हटलं. सॉरी अष्टदल हां, 8 दलांचं जे काही कमळ आहे त्याला पद्म असं म्हणतात. नलिन. नलिनी म्हणजे श्वेत अष्टदल पद्म. स श्वेत असं 8 दलांचं कमळ म्हणजे नलिन. पुंडरीक, श्वेत शतपत्र पद्म. पुंडरीक म्हणजे 100 पानांचं असं पद्म म्हणजे पुंडरीक. शतपत्रम तू अरुणम. शतपत्र जे शतपत्र म्हणून जे असतं ते अरुण पण 100 पानांचं असतं. म्हणजे अरुणवर्णी पण 100 पानांचं असतं. अशा प्रकारे 4 प्रकारची कमळं इथे वर्णन केलेली आहेत. आपल्या डोळ्यासमोर लगेच ती कमळं इथे येतात. हं. तर पुढे इक्षु शब्द प्राप्तस्य अपि पुंड्रकस्य पुनः अभिधानम आसवं प्रति तस्य प्राधान्यख्यापनार्थम. इक्षु शब्द इक्षु शब्दाचं वर्णन केलेलं असून सुद्धा इक्षु पुन्हा पुंड्रक असं वर्णन केलेलं आहे. तर पुंड्रकस्य पुनः अभिधानम आसवम प्रति तस्य प्राधानम. आसवासाठी त्याचं प्राधान्य सांगितलं. इक्षु म्हणजे नॉर्मल जो इक्षु असतो किंवा जो काय म्हणतात त्याला? ऊसाचं ऊस ऊस असतो तो. पण पुंड्रक म्हणजे पांढऱ्या रंगाचा ऊस असं वर्णन इथे वेगळं वर्णन इथे केलेलं दिसतं. क्रमुक इति गुवाकम. क्रमुक म्हणजे सुपारी. इथे गुवाक शब्दाचा अर्थ नाही
लक्षात येते. पण क्रमुक म्हणजे सुपारी. तिलवक म्हणजे शाबर लोध्र. तिलवक म्हणजे लोध्र. हं. लोध्राचं वर्णन, तिलवकाचं वर्णन विरेचनीय अध्यायात आलेलं आहे. हं. विरेचनाचे जे काही अ, म्हणजे सिद्धी सॉरी कल्पना कल्प स्थानामध्ये जे वर्णन आहे त्याच्यामध्ये तिलवक हे वर्णन आलेलं दिसतं. आसुतत्वाद इति संधान रूपत्वाद. आसूत केलं जाणं म्हणजे संधान केलं जाणं. द्रव्य संयोग विभागा इत्यादौ येषाम् इति पदेन प्रत्येकं धान्यादी द्रव्यकृता आसवा उक्ताः. द्रव्य संयोग विभाग म्हणजे धान्य इत्यादी द्रव्यांनी केलेली आसव असं वर्णन केलेलं दिसतं. तेषांच विभागो अनुपपन्नम एकरूपत्वाद इति चेत. यांचा जो काही विभाग आहे तो अनुपपन्न असं सांगितलेलं आहे. म्हणजे तो विभाग करणं शक्य नाहीये, तर ते एकरूप असंच सांगितलेली आहे. तज्ञ तेषां सजातीय द्रव्य विभागस्य विद्यमानत्वात्. तर त्यांचा काही विभाग करणं शक्य नाहीये असं नाहीये. तज्ञ तेषां अपि सजातीय त्यांचं जे काही सजातीय आहे म्हणजे समान द्रव्य जी आहेत, त्यांचे विभाग करणं आपल्याला सहज शक्य आहे. असं म्हणून त्यांचे विभाग म्हणून इथे वेगवेगळे विभाग केलेले दिसतात किंवा की धान्याचं वेगळं किंवा खरं तर बहुविध कल्प म्हणत असताना या सगळ्यांचे संयोग वेगवेगळे म्हणजे कुणाचं सार घ्यायचं, कुणाचं कांड घ्यायचं, कुणाचं त्वक घ्यायची असं करून द्रव्य संयोग विभाग असं द्रव्य संयोग करता येतो. पण विभाग असं जे वर्णन केलेलं आहे त्या विभागाचं वर्णन करताना ते म्हणतात, की विभाग म्हणजे पुष्प असलेली वेगळी, कांड असलेले वेगळे, त्वक असलेले वेगळे किंवा मुलं असलेली वेगळी असे सगळे वेगवेगळे विभाग इथे या पद्धतीने केलेले दिसतात. तेषां च विभागो अनुपपन्नम् एकरूपत्वात् चेत् तद् न तेषां सजातीयद्रव्यविभागस्य विद्यमानत्वात्। किंच संस्कारकद्रव्यविभागस्य अपि तत्र शक्यत्वात्। संस्कारक द्रव्याचा पण विभाग इथे शक्य आहे. न हि एकेन एव द्रव्येण सुरादयः क्रियन्ते. हे संस्काराने पण द्रव्य विभाग केलेला आहे, की वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार केल्यामुळे पण त्यांच्या त्या द्रव्यांचा विभाग असं सांगितलं जाऊ शकतं. मग मी मगाशी जसं सांगितलं तसं, की काही कांजी आहेत, काही शुक्त आहेत किंवा काही आसव आहेत, काही अरिष्ट आहेत. असे वेगवेगळे विभागही आपल्याला करता येऊ शकतात. न हि एकेन एक एव द्रव्येण सुरादयः क्रियन्ते. केवळ एकाच द्रव्यापासून सुरा इत्यादी करता येत नाही. प्राधान्यास्तु धान्यादयो अभिधीयन्ते. इथे जे काही धान्याचं वगैरे दिलेले आहे वर्णन, ते प्राधान्य क्रमाने दिलेले आहे. याला अ, हां, म्हणजे प्राधान्याने त्यांचं वर्णन केलेलं आहे. यालाच ॲक्चुअली अ, हे ग्रंथ जाणून घेण्याचं एक प्रकार आहे. त्याला प्राधान्य तंत्रयुक्ती, तंत्रयुक्ती नाही म्हणत ॲक्चुअली त्याला. प्राधान्य गुण असं म्हणतात. म्हणजे तंत्राचे गुण असं सांगताना त्याच्यामध्ये प्राधान्याने काही गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, की हे प्रायः किंवा प्रायोरिटीनी आपण यांचा उपयोग व्यवहारात केला जातो. असं सांगायचं असं म्हणजे यांच्यापासून तुम्ही अनेकविध असं तयार करू शकता. पण प्राधान्याने सुरा, सव्वीरक, तुषोदक, मैरेय असं केलं जातं. असं वर्णन इथे केलेलं दिसतं. त्यामुळे प्राधान्यात बहुविध विकल्प योज्यते हां, प्राधान्यास्तु धान्यादयो अभिधीयन्ते. संस्कारश्च बहुविध विकल्प इति योजना. संस्काराने बहुविध विकल्प करता येऊ शकतात. संयोग संस्कार करण प्रयोजनम आह यथास्वम इति. यथास्वम संयोग संस्कार संस्कृता हि आसवाः स्वं स्वं कर्मं कुर्वन्ति. यथास्वम इति यदुच्यते. देशो भस्म राशी धान्य राशादिः संधानेषु वक्षमाणः. देश म्हणजे काय? भस्मराशी किंवा धान्य राशी असं जिथे वापरलं जातं, हे संधानासाठी वापरलं जातं. कालस्तु पक्ष, मास आदी स्थापनम. काल म्हणजे पक्ष, मास इत्यादी. मात्रा संधान द्रव्य मात्रा. मात्रा म्हणजे संधान द्रव्याची मात्रा अशी तिथे वापरली जाते.
आदिग्रहणात द्रव्य स्वभाव इति कर्तव्यता संग्रहणम. आदी इत्यादी ग्रहणात द्रव्याच्या स्वभावानुसार ते त्याचं संग्रहण करावं आणि त्यापासून आसवारिष्ट तयार करावी. तत्तत् कार्यम इति देश काल शरीर दोषादि भिन्नम हि तत्वम. त्यामुळे देश काल शरीर दोष इत्यादीनुसार भिन्न भिन्न अशी आसवारिष्ट आपल्याला तयार करता येतात आणि त्यांचा वापर आपल्याला चिकित्सेसाठी किंवा म्हणजे शमनासाठी म्हणून करता येऊ शकतो. असं इथे आसवारिष्टांचं वर्णन हे स्पेशल केलेलं आपल्याला दिसतं. इथे आपला शारंधर संहितेतल्या मध्यम खंडातला काही भाग आपण पूर्ण केलेला आहे. त्याच्यामधला जो काही पुढचा भाग आहे तो शोधन मारण याच्या संदर्भात आहे. तो आपण आता नाही घेणार आहोत. आता आपण याच्या पुढे म्हणजे आपण डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये भेटूयात. मध्ये आमचा मोठी धन्वंतरी इथे जे काही धन्वंतरी समाधी आहे तर तिथे आमचा एक मोठा कार्यक्रम होत असतो अनंत आयुर्वेद प्रतिष्ठानतर्फे आणि तिथे तो कार्यक्रम 25 ते 31 जानेवारी या दरम्यान होणार आहे. तर सुरुवात त्याची 27, 28, 29 अशी आहे. 25ला इथून आम्ही निघतो आणि 26ला पोहोचतो. 27, 28, 29, 30 असा तो कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आपण आता पुन्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटूयात. फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्ये साधारण 5 तारखेला सोमवारी आपण भेटू फेब्रुवारीच्या. तिकडनं ते हे सोमनाथ ज्योतिर्लिंग जवळ आहे का तिकडून? हो हो गणेश पासून जवळ आहे जवळ आहे. हो कारण मी आता तिकडे गेलो होतो तर मी ते बघितलं बोर्ड ते धनेश म्हणून, पण मला वेळ नव्हता नाही तर मी खरं गेलो असतो. ठीक आहे. हो ठीक आहे.